तरुणाईच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की तरुणाईमध्ये तारुण्याचे 3 तकार असावेत. त्याच्यामध्ये तेजस्विता असावी, तपस्विता असावी आणि तत्परता असावी. त्याच्या आतलं सगळं सामर्थ्य त्यानं स्वतः प्रकट करायला हवं. सामर्थ्याचं प्रकटीकरण त्यावेळेला सुरुवात होईल की मी स्वतःचा शोध घेईन. मी कोण आहे, माझ्या आत कोणतं सामर्थ्य आहे, आणि मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला तपश्चर्या करावी लागेल. मला माझ्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल. माझे स्वतःचे काही प्रायोरिटीज, काही प्राधान्यक्रम ठरवावे लागतील की मला घडायचं आहे तर कसं घडायचं आहे. माझं मन, माझं शरीर, माझी बुद्धिमत्ता, मला निसर्गानं दिलेलं ऐश्वर आहे, त्या सगळ्या ऐश्वर्याचं प्रकटीकरण मला करायचं. मग त्यासाठी तप, आणि तप करायचं असेल तर ते उद्या नाही, या क्षणापासून तत्पर. ज्या क्षणाला निर्णय घेतला, ज्या क्षणाला संकल्प केला, त्याच क्षणापासून संकल्पाच्या सिद्धीसाठी तत्पर असायला हवं. तरुणाईचे 3 तकार ज्या तरुणामध्ये उतरतील, तो जगातली सगळी आव्हानं पेलायच्या ताकदीचा होतो. कारण स्वामीजी असं म्हणतात की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक जीव हा व्यक्त ब्रह्मा आहे. म्हणजे प्रत्येक जीवाला तितकीच ताकद आहे की तो परमपदाला पोहोचू शकतो, तो कैवल्याला पोहोचू शकतो. मग त्यानं त्याचं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी स्वतःवर काम करायला हवं. स्वतःचं स्वॉट अनालिसिस करायला हवं. माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, माझ्या विकनेसेस काय आहेत, माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आणि थ्रेट्स काय आहेत. माझ्यातल्या दुर्बलतेचा शोध आणि माझ्यातल्या सामर्थ्याचा शोध घ्यायला हवा. दुर्बलतेवर मात करायला हवी आणि सामर्थ्याचा विकास करायला हवा. क्षमतांचा, सर्व क्षमतांचा विकास, स्वतःचा शोध घेऊन मग वाटचाल करायला हवी. मग चालत असताना, नवी आव्हानं पेलत असताना येणारे अडथळे, त्या अडथळ्यांच्यावर मात करण्याची ताकद आपोआप. माझे गुरु मला सांगायचे की नको ते टाळता यायला हवं, हवं ते कवटाळता यायला हवं आणि समृद्ध होता यायला हवं. म्हणजे काय टाळावं आणि काय कवटाळावं, ही जी बुद्धीची अफाट शक्ती आहे, त्या शक्तीचा उपयोग केला तर आम्ही आमच्या स्थानावर पोहोचतो. आम्हाला जे हवं आहे, जे उदात्त आहे, जे भव्य आहे, जे दिव्य आहे, तेच आम्हाला हवं आहे. आणि आम्हाला संकुचित, आमचं आयुष्य बिघडवणारं ते आम्हाला नको आहे. जे आयुष्य घडवणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा ध्यास असायला हवा. एकदा ध्यासाचा स्वीकार केला की त्या मार्गावरच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास, त्या मार्गावर चालण्याची सगळी धडपड, रात्रंदिवस कष्ट, की जोपर्यंत जो ध्यास घेतला तो पूर्ण होत नाही तोपर्यंत. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये लौकिकार्थानं सिद्ध होणं, मी माझ्या क्षेत्रात उत्तम होणं, आणि एकदा उत्तम झाल्यानंतर माझ्यातली उत्तमता जगाला वाटणं, हे आमचं ध्येय असायला हवं. आणि त्या ध्येयाप्रमाणे आम्ही काम करू, तीच आमची यशस्वीता आहे. जय हो.